अर्जुन आणि सायलीने चक्क सचिनला साक्षीबरोबर पाहिलेलं असतं. त्यानंतर अर्जुन आणि सायली सुरू करतात मिशन तन्वी. ते कसं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला आपल्याला दाखवले की अर्जुनला आठवतं की नागराज म्हणाला होता, तुमचं आयुष्य एक मयसभा आहे. मयासूर राक्षसांनी पांडवांसाठी जी सभा उभा केली होती ना, तर तीच. सायली अर्जुनला म्हणते, कोणाचा विचार करतायत? अर्जुन म्हणतो, नागराजचा. तो जे काय म्हणाला, मैसभा, पाणी, जमीन यामुळे नक्की काहीतरी सिरियस अर्थ होतोय, पण नेमकं काय तेच मला कळत नाही. त्यावेळी अर्जुन सायलीला विचारतो की मयसभा म्हणजे नक्की काय? सायली समजून सांगते, मयसभा ही महाभारतातली एक संकल्पना आहे, ज्यामध्ये मयासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने चमत्कार महाल बांधलेला होता. त्यामध्ये सगळं विचित्र असायचं. जसं की माणूस जिथे जमीन समजून पाय ठेवायला जायचा ना, तिथं पाणी असायचं, आणि जिथं वाटायचं अग्निकुंड पेटले पण तिथं काहीच नसायचं. त्यावेळी अर्जुन म्हणतो, वाव, हे तर खूप इंटरेस्टिंग आहे. इन शॉर्ट सांगायला गेलं तर एखादी गोष्ट जशी दिसते तशी नसते. तेव्हा सायली म्हणते, आपल्या घरामध्ये अशी कोणती व्यक्ती आहे ज्याच्यावर ही गोष्ट लागू होते? तर दुसरीकडे आपल्याला दाखवलंय, सचिनने अस्मिताच्या दुधाच्या ग्लासामध्ये जायफळाची पावडर टाकलीये, जेणेकरून अस्मिता झोपी जाईल आणि मला सॅमला भेटायला जाता येईल. इकडे अस्मिता रूम मध्ये आलेली असते. सचिन म्हणतो, हे घे, मी तुझ्यासाठी दूध करून आणले, संपून टाक. अस्मिता तो ग्लास संपून टाकते आणि त्यानंतर झोपी जाते. अस्मिता झोपी गेल्यानंतर सचिन साक्षीला मेसेज पाठवतो की निघतोय मी आता. त्यानंतर तो घरामधल्या लाईट्स ऑफ करतो आणि घराबाहेर पडतो. तर त्याच्या समोर अर्जुन आणि सायली नागराजने सांगितलेलं कोड सोडवत असतात. हे पाहून सचिन खूप घाबरतो आणि हळूच घरामध्ये जातो. इकडे अर्जुन आणि सायलीला त्या व्यक्तीचं नाव कळालेलं असतं, ते म्हणजे प्रिया. तेव्हा सायली म्हणते, जे दिसतं ते नसतं हे प्रियावर लागू होतंय. तेव्हा अर्जुन म्हणतो, प्रियाबद्दल अशी गोष्ट नक्की असेल जी आपल्याला माहिती नाहीये पण नागराजला माहितीये. तर ही गोष्ट शोधण्यासाठी अर्जुन आणि सायली मिशन तन्वी चालू करतात. इकडे सचिनला साक्षीचा फोन येतो. सचिन फोन उचलतो आणि म्हणतो, प्लीज मला समजून घे, मी आता घराच्या बाहेर नाही पडू शकत. अगं किती वाजलेत ते तरी बघ. साक्षी तिकडून म्हणते, तू लहान बाळ आहेस का घराबाहेर पडू शकत नाही म्हणायला? तुझा प्रॉब्लेम काय आहे ना, आणि तू कोणाला घाबरतोयस? त्यावेळी सचिन म्हणतो, तू चिडतीयस का? मला माझ्या घरच्यांना उत्तर द्यावे लागतात. साक्षी म्हणते, सचिन हे खोटं बोलणं बंद कर. मला माहितीये तू आत्ता अन्नपूर्णा निवासमध्ये आहेस, सुभेदारांच्या घरी, बरोबर ना? त्यावेळी सचिनचं बोलणं बंदच होतं. त्याला कळतच नसतं काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं. त्यानंतर साक्षी सचिनला धमकी देते की मला तुझ्याकडून काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. जर तू नाही बाहेर आलास तर मी आत येईल, असं म्हणून फोन ठेवून देते. त्यानंतर सचिन कसाबसा बाहेर जातो. तेव्हा साक्षी त्याला प्रश्न विचारते की तू सुभेदारांच्या घरामध्ये नक्की करतो तरी काय? त्यावेळी सचिन खोटं सांगतो की माझ्या आईची ट्रीटमेंट अश्विन सुभेदारकडून केली होती आणि मला घरी जायला उशीर झालता म्हणून मी इथे थांबलेलो. साक्षीला कळतं की सचिन अजून माझ्याशी खोटं बोलतोय. तेव्हा सचिन साक्षीला मिठी मारतो. इकडे अर्जुन साक्षीला म्हणतो, आपण गेट बंद केलं होतं ते आता उघडं कसं? तर ते पाहण्यासाठी तिथे जाऊन बघतात तर काय, त्यांना दिसतं की सचिन एका व्यक्तीबरोबर बोलत असतो. सायली त्या व्यक्तीला पकडण्याचा ट्राय करते पण साक्षी तिथून पण सुटते. पुढील एपिसोडमध्ये अर्जुन अस्मिता समोर सचिनला जाब विचारतो की ती व्यक्ती कोण होतं. त्यावेळी अस्मिता अर्जुनला म्हणते, तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. तर पुढे काय होईल ते कमेंटमध्ये नक्की सांगा.